आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थ्यांसाठी, कारण इयत्ता 6वी गणित सिलेबस हा बदलला असल्यामुळे दोघांचाही गोंधळ उडालेला आहे आणि हा गोंधळ दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे 5वे प्रकरण जे की मसावी लसावी आहे ते या ठिकाणी बघत आहोत. आज आपण मसावी काढण्याच्या 3 वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत त्या नीट शिकणार आहे. उद्याच्या भागात आपण सराव संच 5.2 बघणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून सराव संच 5.2 तुम्हाला सोपा जाईल. तर मग चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिली पद्धत आहे आपली विभाजक पद्धती. आता विभाजक म्हणजे काय हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. विभाज्य म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, हे दोन्ही गोष्टी आपण नीटपणे शिकलेलो आहेत. आता पहिली गोष्ट बघा, उदाहरण आपल्याला देताना दिलेलं आहे 24 व 36 या संख्यांचा मसावी काढा. ठीक आहे. आता मसावी काढायचा म्हणजे पहिली विभाजक पद्धत आहे आणि यामध्ये बघा 24 या संख्येचे विभाजक म्हणजे काय, तर 24 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, तर या ठिकाणी 1 2 म्हणजे इथं लिहून घेऊया आपण. इथं बघा 1 2 3 4 6 8 12 आणि 24 या संख्येने भाग जातो. ठीक आहे. आता दुसरी संख्या आहे आपली 36. ठीक आहे. आता विभाजक काढताना काय करायचंय तुम्हाला, तर विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्याचा जर वापर करून केलं तर तुम्हाला काय होईल, समजायला सोपं होईल. आता 1 ने तर कशाला भाग जातो, 36 ला जातो बरोबर. एकक स्थानी 6 आहे त्यामुळे 2 ने जातो. 6 अधिक 3 9 होतात त्यामुळे 3 ने जातो. 4च्या पाड्यात आहे म्हणजे शेवटचे 2 अंक बघून जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. इथं तर 2 अंकी संख्या आहे त्यामुळे 4 ने जातो बरोबर आहे. 5 ने जाणार आहे का या ठिकाणी, नाही. 6 36 होतात त्यामुळे 6 ने जातो. नंतर 9 ने जातो. अजून कशाने जातो बघा, 12 36 होतात, इथून झालं होतं. आणि नंतर 18 दोन्ही 36 होतात आणि 36 एके 36 म्हणजे या सुरुवातीच्या संख्यांचा पण जर विचार केला तर आपल्याला समजायला ते सोपं जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा एक व्हेन आकृती काढलेली आहे. व्हेन आकृती म्हणजे काय, तर हे जे आहेत पिवळ्या रंगातले ते आहेत आपले 24 चे विभाजक आणि हा जो दुसरा गोल आहे तो आहे आपला 36 चे विभाजक. आता या दोघांच्या मध्ये जो मधला भाग आहे तो म्हणजे काय, तर दोन्ही संख्येचे जे सामायिक विभाजक आहेत ते 1 1 इथं आला. नंतर बघा 2 2 तोही आला. 3 3 तोही आला. 4 4 तो पण आला. 6 6 तोही आला. अजून काय आहे बघा, इथं 12 आणि 12 आहे बरोबर आहे. म्हणजे हे सगळे काय झाले आपले, तर सामायिक अवयव झाले. ठीक आहे. कुठले कुठले सामायिक अवयव आहेत आपले, तर 1 2 3 4 6 आणि 12. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, तर मसावी काढायचं आहे. म्हणजे आता मसावी म्हणजे काय, तर महत्तम म्हणजे मोठा सामायिक विभाजक असं म्हणतो किंवा महत्तम सामायिक विभाजक असंही म्हणतात. ठीक आहे. मसावी. तर मसावी लिहिताना काय करायचं बघा, जी सर्वात मोठी जी संख्या असती ती म्हणजे 24 आणि 36 शी काय असणार आहे, तर मसावी असणार आहे. म्हणजे सर्वात मोठा सामायिक विभाजक तो असणार आहे. ठीक आहे. ही आपली होती विभाजक पद्धत. आता बघूया दुसरी जी की अवयव पद्धत आहे. आपण त्याला मूळ अवयव पद्धत असं म्हणतो. ठीक आहे. आता मूळ अवयव पद्धतीमध्ये बघा 24 चे अवयव पाडत असताना आपण काय करतो, तर मूळ संख्यांनी अवयव पाडत जायचे. म्हणजे आता 2 ही मूळ संख्या आहे, सममूळ संख्या आहे बरोबर आहे. मग 2 नी भाग घालवला तर बे के बे, बे दोन्ही 4. आता हा वरचा 2 तसाच लिहून घ्यायचा, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. आता 12 चे अवयव पाडायचे. 12 चे अवयव काय पडतात, तर बे सख्ख 12, परत एक मूळ संख्या आणि मोठी संख्या आली. आता इथं परत 2 गुणिले 2 गुणिले, आता परत 6 चे अवयव पाडले तर काय येतील, बे त्रिक 6. आता हे सगळे अवयव काय आलेले आहेत बघा, आपले मूळ अवयव आलेले आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीनं जर 36 आपण अवयव या ठिकाणी पाडले तर काय होणार आहे बघा, तर 3 नी भाग जाणार आहे. म्हणजे 3 एके 3, 3 दोन्ही 6, 12 आले. नंतर 3 तसेच राहिले, 3 चोक 12 झाले बरोबर आहे. नंतर बघा हे 3 तसेच घेतले, हे 3 तसेच घेतले आणि या 4 चे अवयव काय पडणार आहेत, तर 2 गुणिले 2 हे अवयव पडणार आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर सामायिक अवयव काढायचे. आता सामायिक अवयव दोघांच्यातले काढताना कसे काढणार, तर पहिली गोष्ट यामध्ये 2 आहे, यामध्ये सुद्धा 2 आहे. ठीक आहे. ते 2 या ठिकाणी लिहून घेतले. या दोघांच्यातला एक 2 या ठिकाणी लिहून घेतला. अजून एक 2 इथं पण आहे बघा, इथं पण आहे म्हणजे अजून एक 2 आला. ठीक आहे. इथं सुद्धा 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे म्हणजे 3 आला. म्हणजे सामायिक अवयवांचा जर गुणाकार केला तर बे दोन्ही 4 आणि चारित्रिकम किती आले बघा, या ठिकाणी 12 आले. आणि हेच आपला काय आहे या ठिकाणी, तर म सा वी
हा किती आहे आपला 12 असणार आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी खाली लिहू शकता की 36 व 24 यांचा मसावी 12 आहे. ही होती आपली अवयव पद्धत. आता बघूया आपण दुसरी पद्धत जी की भागाकार पद्धत आहे. आता बघा, जर तुम्हाला या पद्धतीने अवयव पाडायला अवघड जात असतील तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा बघितलं होतं की या पद्धतीने तुम्ही जर अवयव पाडले, म्हणजे इथं बघा बेके बे, बेदोनी 4, बेसख्ख 12, बेत्रिक 6 आणि 3 एके 3. तेच अवयव आले का बघा, 2 2 2 आणि 3, 2 2 2 3, म्हणजे इथं 24 बरोबर. या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. त्या पद्धतीनं 36 अवयव पाडा या ठिकाणी. इथं बघा 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 चोक 12, बेदोनी 4 आणि बेके बे. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आणि अजून डिटेल बघायचं असेल तर याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता अवयव कसे पाडायचे. ठीक आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी सामायिक अवयव काय असणार आहेत, इथं 2 आहे, इथं 2 आहे म्हणून 2 घेतला, इथं 2 आहे, इथं 2 आहे म्हणून 2 घेतला, इथं 3 आहे, इथं 3 आहे म्हणून 3 घेतला, म्हणजे किती झाले 12 झाले. म्हणजेच मसावी सुद्धा किती असणार आहे या ठिकाणी बघा आपला, तर 12 असणार आहे. ठीक आहे. ही आपली अवयव पद्धतच आहे. म्हणजे या दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ठीक आहे. स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. जाऊया आता पुढच्या म्हणजेच भागाकार पद्धती. आता पुढची जी पद्धत आहे ती भागाकार पद्धत आहे. खूप सोपी आहे. काय करायचंय बघा, तर दोन संख्यांचा मसावी काढताना मोठ्या संख्येला लहान संख्येने भागावे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय बघा, 36 ला 24 नी भागायचं. भाग घालवला, 24 एके 24, राहिले किती बाकी 12 राहिले. ठीक आहे. आता या राहिलेल्या बाकीनं पुढे वाचूया आपण. भागाकारामध्ये जर बाकी उरली तर त्या भाजकाला बाकीने भागावे. मग आता काय करायचं, ह्या 12नी या 24 ला भागायचे. मग या ठिकाणी बघा 12 दोन्ही किती झाले तर 24 आले. मग या ठिकाणी बाकी किती आली आपली, 0 आली. बरोबर आहे. म्हणजेच ज्यावेळी बाकी 0 येते त्यावेळेला शेवटचा भाजक म्हणजेच काय असतो, मसावी. भाजक म्हणजे कुठली संख्या असणार आहे, 12 असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच येथे बाकी 0 आली आणि भाजक 12 आहे, म्हणून 24 आणि 36 यांचा मसावी हा किती असणार आहे, 12 आहे. ही सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सराव संच 5.2 कोणत्या पद्धतीनं तुम्हाला सोडवून हवा आहे, भागाकार पद्धतीनं, मूळ अवयव पद्धतीनं की विभाजन पद्धतीनं, नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, ज्यामध्ये आपण सराव संच 5.2 बघणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. बाकीचे प्रकरणही आपले शिकवून झालेले आहेत आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.